अतिशय महत्त्वाचा प्रश्न तू विचारलेला आहेस. पहिल्या दिवशी जे दूध येतं त्याला आम्ही चिकदूध म्हणतो, बरोबर. किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये आम्ही कोलेस्ट्रॉल म्हणतो. अच्छा. ते दूध क्वांटिटीनी कमी असतं, पण बाळाचं स्टमक पण तेवढंच असतं, 1 पेऱ्या एवढं स्टमक असतं. अच्छा. एवढ्याशा स्टमकमध्ये 1 चमचाभर दूधच मावणार ना. त्यामुळं बाळाने प्यायला सुरुवात केली की बाळाला तेवढं मिळतं. ते दुसऱ्या कोणी बघायचं नाही येतंय का नाही, पण बाळाने घेतलं की तेवढं दूध येतं. अच्छा. त्यामुळं फ्रिक्वेंटली जर बाळाने प्यायला सुरुवात केली तर तेवढं दूध तयार होतं. अच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जसं आपण शाळेत पाठवताना मुलांना डबा देतो, तसं भगवंतानी पण बाळाला पाठवताना त्याच्या पोटामध्ये खाऊचा डबा दिलाय. त्याच्या लिव्हरमध्ये ग्लायकोजन स्टोअर्स असतात. अच्छा. त्यामधून बाळ जेव्हा पण प्यायचं ट्राय करतं त्यावेळेला त्या लिव्हरमधून ग्लुकोज रक्तात येते. त्यामुळं बाळाची शुगर कमी होत नाही. म्हणजे प्रोव्हायडेड ते नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न आहे. जर काही आजारी आहे, प्रीमॅच्युअर आहे, लो बर्थ वेट आहे, मग त्याची पूर्ण मॅनेजमेंट वेगळी राहते. पण जे नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न आहे त्याला सारखं सारखं आईने जर पाजायला घेतलं तर तिचं पण दूध वाढतं. तिचं जे काही चीक दूध आहे ते बाळाला सगळे फायदे होतात. आणि त्याच्या लिव्हरमधून शुगर बाहेर पडत राहिल्यामुळं त्याच्या ब्रेनमधली साखर कमी होणं किंवा हायपोग्लायसेमिक होणं हा धोका राहत नाही. एक स्त्री मदर झाल्या काही डॉक्टर्स म्हणतात की 3 दिवस अजिबात दूध येतच नाही. हे खरं आहे का मॅडम?